हॅलो, नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. तर मी आज इथे बनवते हरभऱ्याचे डोसे, जे की कधी ऐकले पण नसतील, तर ते आज बनवणार आहे. तर इथे मी घेतलेत हरभरे, एक अर्धी वाटी दही, अर्धी वाटी रवा, आलं, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर. तर हे आता हरभरे मिक्सरला मी व्यवस्थित बारीक करून घेणार आहे. एकदम व्यवस्थित बारीक करून घ्यायचे. थोडी असे अर्धे कण नाही राहिले पाहिजेत त्यामध्ये, तर आपला डोसा व्यवस्थित होणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हरभरे, मिरची आणि अद्रक, कोथिंबीर ते पहिल्यांदा व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचे. गरज वाटल्यास पाणी टाकायचे, नाही तर नाही टाकायचे. तर इथे बघा व्यवस्थित बारीक वाटून घेतलेले, कुठेही कण नाही राहिलेलं. वाटलंच तर पाणी टाकू शकता. परत इथे उरलेले हरभरे घेते मी आणि त्यामध्येच दही आणि जो आपला बारीक रवा आहे तो पण घ्यायचा आहे. जाड रवा घ्यायचा नाही आहे. जर जाड असेल तर तो मिक्सरला थोडासा फिरवून घ्या. आणि दही इथे व्यवस्थित परत बारीक करून घ्यायचं आहे. कशी कन्सिस्टन्सी आहे ते हे बघू शकता. यामध्ये रवा आहे त्यामुळे ते अजून घट्ट होण्याची शक्यता आहे. एक 10 ते 15 मिनटं आपल्याला असंच भिजवत ठेवून द्यायचं आहे, कारण रवा आहे ते परत वरती फुगून येणार आहे. तर त्यासाठी आपण आता चटणीची तयारी करणार आहोत डोशाबरोबर खाण्यासाठी. तर मी इथं 2 टोमॅटो घेतलेत, हरभऱ्याची डाळ, लसूण, मिरची, 1 चमचा मिरची पावडर आणि कोथिंबीर. ते व्यवस्थित आता आपण परतून घेणार आहोत. तर एका कढईत मी तेल गरम करायला घेतलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की हरभऱ्याची डाळ, लसूण आणि मिरची ते टाकायचे आणि लगेच टमॅटो टाकायचे. त्याचं कचट स्मेल राहू नये त्यासाठी ते परतून घ्यायचे व्यवस्थित. इथे मी मीठ टाकते आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. थोडीशी हळद पण टाकायची आहे. टमॅटो जाडसरच ठेवायचा आहे, तो जास्त आपल्याला बारीक नाही करायचा आहे, कारण त्याला जास्त पाणी सुटू शकतं त्यासाठी. तर हळद टाकली, थोडंसं मी मिरची पावडर टाकते आहे टेस्ट येण्यासाठी. थोडंसं बेतानीच टाकायचं, आपण ऑलरेडी त्यामध्ये मिरची टाकली आहे. तर हे बघा इथं मी चटणी बारीक व्यवस्थित करून घेतली आहे. तर आपण डोशाचं बॅटर बघूयात. तर इथे बघा एक 10 ते 15 मिनटं ठेवलेलं थोडंसं पीठ परत घट्टसर झालेले, त्यात आपल्याला वाटेल तसं आपण पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे त्याला. हे लहान मुलांच्या नाश्त्यासाठी, टिफिनसाठी तर अत्यंत उपयुक्त आहे. हे एकदा जर 1-2 डोसे खाल्ले तर आपल्याला लवकर भूकही लागत नाही, पोट एकदम व्यवस्थित भरल्यासारखं वाटतं. लहान मुलांना आरामात देऊ शकता. तर हे बघा कन्सिस्टन्सी अशी पाहिजे. मी इथे तवा गरम करायला ठेवलेला, थोडंसं तेल टाकायचं आहे, जास्त नाही, अगदी थोडंसं. आणि इथं असे डोसे टाकायचे. व्यवस्थित जाड राहणार नाही याची काळजी घ्यायची. थोडंसं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. अगदी छान डोसे होतात. थोडंसं मीडियम फ्लेम करायचं आहे, जास्त हाय फ्लेमवरती नाही करायचं आहे. थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे वरतून. व्यवस्थित सगळ्या डोशाच्या कडा निघेपर्यंत व्यवस्थित त्याला चारी बाजूने शेकून घ्यायचं आहे. हे बघा व्यवस्थित त्याला तांबूस रंगावरती भाजलेले. मी अजून एक इथे डोसा बनवून दाखवते. एकदम टेस्टी होतो. एकदा नक्की आवर्जून करून बघा. आपण वेगवेगळ्या प्रकारचे डोसे खाल्ले, तर हरभऱ्याचा हा डोसा वेगळा आहे, त्याची टेस्टी खूप छान लागते. व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे याला. छान दोन्ही बाजूने शेकला की आपण चटणीसोबत सर्व करू शकतो. तर इथे बघा गरम गरम डोसे झालेले आहेत. चटणीसोबत, ह्या टमॅटोच्या चटणीसोबत तर आणखीन छान लागतात. एकदा नक्की ट्राय करून बघा.